शेतात राहत असाल तर आता लक्ष देऊ नये का? कारण जी घटना घडली आहे ती ऐकून अंगावर काटा येईल आणि श्वास अडकून पडेल। या घटनेने सर्व शेतकरी वर्गामध्ये घबराहट पसरली। दुपारची वेळ, ऊन तापलेली, वस्तीवर सगळं नेहमीप्रमाणे शांत। कुणी पाणी आणत होतं, कुणी जनावरांना चारा टाकत होतं आणि त्या शांततेत एका घरात सुरू होती भांडी घासण्याची किरकिर। साधं नेहमीचं आयुष्य, पण त्या क्षणाला कुणालाही अंदाज नव्हता की या वस्तीवर काळं ढग दाटून आलंय। केज तालुक्यातील शेतमजुरांचं कुटुंब, गरीब, साधं, शेतावर मजुरी करून दिवस काढणारं, पती पत्नी आणि 3 लहान मुली। दुपारी पती शेतात गेला, घरात राहिली ती 28 वर्षांची आई एकटी। आणि तेव्हाच दार कर्कश आवाज करत उघडलं। दारात उभा होता शेजारी, ओळखीचा चेहरा, पण डोळ्यात वेगळीच चमक। तो शांतपणे आत आला, आवाज दाबून विचारलं, तुझा नवरा कुठे आहे? महिलेने साधेपणाने सांगितलं, तो शेतात आहे। आणि इतकं ऐकताच त्याचा चेहरा बदलला, डोळ्यात लालसा चमकली, हात अचानक पुढे आला। क्षणात त्या महिलेचा हात घट्ट धरला गेला। ती सुटण्याचा प्रयत्न करत होती, किंचाळण्याचा प्रयत्न करत होती, पण पुढच्याच क्षणी थंड कठोर बोटांनी तिचा गळा दाबला। श्वास अडकला, आवाज घशातच थांबला, भांडी हातातून खाली आदळली। घरभर फक्त बेसूर शांतता पसरली। दरवाजाबाहेर कुणालाही काही कळलं नाही, सगळे आपल्या कामात व्यस्त होते आणि आत एक बाई जीवासाठी झगडत होती। तो नराधम थांबला नाही, गळा दाबून श्वास रोखून तिच्यावर भयानक अत्याचार केला। घराचं दार अर्धवट उघडं होतं, ऊन आत येत होतं, पण त्या उजेडातही अंधाराचं साम्राज्य होतं। काही वेळानंतर तो शांतपणे बाहेर निघून गेला, जणू काहीच घडलं नाही। पण घरात उरला होता केवळ थरथरणारा देह आणि तुटलेली इज्जत। संध्याकाळी पती परत आला, पत्नीच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि घशातून फुटणारे शब्द ऐकून त्याचा जीव थरथरला। वस्तीवर ही बातमी पसरली आणि प्रत्येकाच्या अंगावर काटा आला। लोक थरथर कापत होते, हे असं कसं घडू शकलं? तक्रार दाखल केली। लक्ष्मण ससाणे या नराधमावर गुन्हा नोंदवला गेला। पोलिसांचा तपास सुरू झाला, पण वस्तीवर अजूनही धास्तीचं वातावरण आहे। रात्री अंधार पडला की घराघरात भीती घुसते। लोक बुजबुजतायत, आज ती होती, उद्या कुणी दुसरी नसेल याची खात्री कोण देणार? शेत, वस्ती, साधं आयुष्य सगळं जणू असुरक्षित झालंय। आज एका महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला, पण प्रश्न अजूनही हवेत लटकतो, शेतात राहून खरंच आपण सुरक्षित आहोत का? की पुढचा बळी कोणाचा लागणार?